मज मनापासूनी शाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा. लाविले लळाही जसा माऊली बाळा, लाविले लळाही जसा माऊली बाळा. 1993च्या बॅचच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री जोशी गुरुजी, त्यांच्या सौभाग्यवती पावशेबाई, उपाध्यक्ष आजचे विद्यमान मुख्याध्यापक या शाळेचे आमचे बंधू बाळासाहेब खेडकर, त्यानंतर मला शिकवणारे किंवा आपल्याला सर्व शिकवणारे माझे चुलते. मला अभिमान वाटतो की माझ्या घरातलं कोणीतरी व्यासपीठावर आहे. PS खेडकर सर, इंग्रजीचे खुटवड सर, इंग्रजीच्या मॅडम लता मॅडम, आपण सानप मॅडम म्हणण्याऐवजी आपण लता मॅडमच जास्त म्हणायचो त्यांना. मराठीच्या नागा मॅडम, सय्यद सर, तांदळे सर, गोसावी सर, त्यानंतर सर्व माझे किंवा व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, सर्व माझ्या 1993च्या बॅचचे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, खरं तर सर्वात प्रथम हा कार्यक्रमाची कल्पना ज्यांनी मांडली आणि हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेत, धावपळ केली आहे, धडपड केली आहे, अशा सर्व बंधूंचे मी मनपूर्वक आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. आम्ही मुलींनी काहीच केलेलं नाहीये, सर्व जे केलेलं आहे ते या बॅचच्या सर्व मुलांनी केलेलं आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं त्यांचं धन्यवाद करणं खूप गरजेचं आहे. आज 33 वर्षांनी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. 33 वर्षांच्या आठवणींना आज उजाळा मिळालेला आहे. जो उजाळा मिळालाय तो केवळ ज्यांनी कल्पना मांडली या कार्यक्रमाची त्यांच्यामुळे. शिक्षकांनी, या शाळेनी, या शिक्षकांनी आपल्याला घडवलं, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. 33 वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे. मला आठवतंय आमची 12वीची बोर्डची परीक्षा चालू होते आणि सर्वात प्रथम मला मेसेज आला प्रभाकर नागरगोजेचा. मी त्याला ओळखलं नाही. नंतर त्यांनी मला टाकलं 1993 चिंचपूर इथे. आणि मग मी फोटो पाहिला आणि त्याच्यावरून मी प्रभाकरला ओळखलं. नंतर मला विजूचा फोन आला, दिलीपचा फोन आला, रामदासचा फोन आला आणि त्यांनी मला मुलींचे फोन नंबर दिले इकडून तिकडून शोधून. आणि अशा प्रकारे सर्वजण आम्ही व्हॉट्सअपला ऑनलाईन जोडलो गेलो आणि म्हणूनच या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहू शकलो. 33 वर्षांच्या कालावधीमध्ये जीवन जगताना कधी आम्ही पाठीमागे वळून पाहिलंच नाही. कधी आम्ही भूतकाळाकडे जाण्याचा प्रयत्न केलाच नाही. कारण सर्वांना पुढचं शिक्षण, जॉब मिळवणं, लग्न, मुलं आणि संसार सांभाळण्यात आम्ही मग्न झालो होतो आणि त्यामुळे पाठीमागं वळून पाहायचा कधी संबंधच आला नाही. अक्षरशः मुलींचे फोन नंबर सुद्धा आमच्याकडे नव्हते. गंगू तर माझी चुलत बहीण, बेंचमेट, पण तिचा सुद्धा नंबर आमच्याकडे नव्हता. माझ्या शिक्षणाचा पाया आदरणीय जोशी गुरुजी आणि आदरणीय पावशेबाई यांनी मराठी शाळेत घातला. मला आठवतं जिथं फेटे बांधले आपण तिथले ते वर्ग होते आमचे. आणि ज्यावेळेला आम्ही 2री 3रीला होतो तेव्हा गुरुजींचा संतोष छोटा होता. मला तो एक किस्सा आठवतोय. आणि बाई दुपारच्या वेळेला म्हणायच्या, संतोषला घरी जाऊन कोण घेऊन येतं बरं? सगळ्यात प्रथम गंगू आणि मी उठायचो आणि पळत सुटायचो. काहीच कळत नव्हतं. एवढंच माहिती होतं
की आपल्याला काम सांगितलंय, आपलं नाव घेतलंय म्हणजे आपण खूप मोठे आहोत असं वाटायचं आम्हाला. किती वागण्यात हा निष्पापपणा होता तो. आणि खरंच ते आठवलं तर आज हसायला येतं. त्यानंतर हायस्कूलमध्ये गेलो. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं, ज्ञान दिलं. त्याच्यामध्ये मला आठवतंय लता मॅडम म्हटल्या की स्पेलिंग आणि छड्या, जेवढे स्पेलिंग चुकतील तेवढ्या छड्या मॅडम देणार. परंतु आम्ही कमी खायचो मॅडम छड्या, पण तरी पण छड्या मिळायच्या. त्यामुळे आम्ही खूप घाबरायचो मॅडमला. सगळ्यात जास्त छड्या मॅडम देत असायच्या. आजही मॅडमचं मला आठवतंय डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच, चेंज द व्हॉइस, डिग्री, ह्या ज्या काही गोष्टी आहेत आजही ग्रामरचे नियम मॅडम तुमच्यामुळेच आम्हाला आठवतात. खरं तर मॅडम 33 वर्ष झाले होमवर्कच केला नाही. आम्ही सर्वांनी होमवर्कच केला नाही आणि त्यामुळे जाताना तुम्ही आम्हाला छड्या दिल्याच पाहिजेत, कारण आम्ही होमवर्क विसरलेलो आहोत आणि आम्ही छड्या घेणारच आहेत. त्याशिवाय तुम्हाला आम्ही कॅम्पसमधून बाहेर जाऊ देणार नाही. त्यानंतर आपल्या मराठीच्या मॅडम, आपण साखरे मॅडम आणि रुईकर मॅडम म्हणतच नव्हतो त्यांना, नागा मॅडमच म्हणायचो. आदराने, अतिशय आदराने मॅडम मराठी तर छान शिकवायच्या. ग्रामर अजूनही मॅडम, शेकडे सरांनी सांगितलं, अजूनही ग्रामरचे नियम पाठ आहेत. अजूनही तुम्ही सांगितलेला अनुप्रास अलंकाराचं उदाहरण, भुजंगप्रयाचं उदाहरण, हे जे आहे आमच्या आजही तोंडपाठ आहे. या शिक्षकांनी अगदी प्राथमिक पासून माध्यमिक पर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी आम्हाला ज्ञानाची शिदोरी दिली, ती ज्ञानाच्या शिदोरीत मी अजून वाढ केलेली आहे आणि ती शिदोरी आज माझ्या विद्यार्थ्यांना वाटण्याचं काम मी करत आहे. याचा मला अभिमान आहे, कारण या शाळेमुळं आणि शिक्षकामुळंच ते शक्य झालेलं आहे. जर व्यक्तीकडे ध्येय असेल, त्या ध्येयाकडे फोकस केलं, जिद्द ठेवली, चिकाटी ठेवली, कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर माणूस यशाच्या शिखरापर्यंत सहज जाऊ शकतो असं मला वाटतंय बा. 1993च्या बॅच मधील हे जे काही सर्व मुलं आहेत, आज त्यांनी फार उंचपर्यंत मजल मारलेली आहे. कोणी शेतकरी आहे, कोणी व्यावसायिक आहे, मुली आदर्श गृहिणी आहेत, त्याचबरोबर कोणी शिक्षक आहे, कोणी पोलीस आहे. एवढंच नव्हे तर API आणि PI पर्यंत आपल्या 1993च्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी मजल मारलेली आहे. राजकारणात पण आहेत, शिवाय मंत्र्याचे PA सुद्धा आहेत. इथं आल्यानंतर कळालं, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. शाळेच्या दृष्टीने, गावाच्या दृष्टीने, आम्ही क्लासमेट म्हणून आमच्याही दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे. खरं तर आपण सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहोत. कोणीच खूप श्रीमंताची मुलं नव्हते. आपण सर्वजण मातीतून घडलो, शून्यातून वरती आलेलो आहोत आपण, आणि त्यामुळे अनेक गोष्टींची जाणीव आपल्याला आहे. म्हणून आपण किती मोठ्या पदापर्यंत गेलो तरीही आपली शाळा, आपली ही माती आणि आपली माय, आपले शिक्षक यांना आपण विसरता कामा नये. आपले हे वर्गमित्र कुठेही भेटले, अगदी कितीही फाटके असले, कुठेही भेटले, कमीत कमी त्यांना ओळख देण्याचं काम तरी आपण सर्वांनी केलं पाहिजे. विजू आणि दिलीपची एक गोष्ट मला माहीतच नव्हतं बरेच दिवस. विजू आणि दिलीप एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. जेव्हा मी चिंचपूरला आले, मळ्यात माझे भाऊन ते राहायला गेले, त्यावेळेला मला काकू भेटल्या, सुभा काकू भेटल्या, विजूची मम्मी. आणि मी काकूला विचारलं, काकू विजू आणि दिलीप काय करते?
त्यांनी मला सांगितलं, पण त्यांना सांगायच्या अगोदरच माझी आई माझ्या बरोबर होती. ती म्हणती, अगं बाई, ते फौजदार झालेले आहेत. आपल्या ग्रामीण भागातल्या या भोळ्या भाबड्या लोकांना PSI शी काही देणं घेणं नाही, PI ची देणं घेणं नाही, API ची देणं घेणं नाही. त्यांना देणं घेणं आहे फक्त फौजदार या शब्दाशी. त्यांना खूप मोठं वाटतं त्याच्यामधून, का खूप मोठं वाटतं. कारण आपल्या गावातले फक्त ND खेडकर हेच पहिले फौजदार होते आणि त्याच्यानंतर अनेक झालेले आहेत. खरंच किती अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर अनेक पदावर सुद्धा आहेत पहा. अगदी प्रिंटिंग प्रेसमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपले मुलं काम करत आहेत. त्याचबरोबर आणि म्हणून मी या सर्वांना सांगते, आज 33 वर्षांनी आपण एकत्र आलेलो आहोत. परत एकत्र येऊ शकत नाही असं मला वाटतं, आम्ही मुली तरी कमीत कमी. परंतु जिथं जिथं तुमच्या क्षेत्राशी संबंधित आम्हाला कुणाला काम लागेल त्यांनी कमीत कमी मदत करावी. कारण गंगूनी मला सांगितलं की मला विजूनी मदत केली आहे दवाखान्याच्या बाबतीत. तिचं बिल माफ झालेलं होतं पहा, केवळ एका ओळखीमुळं. आणि म्हणून पैशाची मदत कुणालाच नकोय, सगळ्यांना आहे सगळं. परंतु अशा प्रकारे मदत, सहकार्य आपण एकमेकांना करत जा, एवढी अपेक्षा मी व्यक्त करते. आणि विद्यमान मुख्याध्यापक या शाळेचे बाळासाहेब खेडकर यांना मी विनंती करते की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये माझी विद्यार्थी एक शौर्य गाथा हा कार्यक्रम राबवावा. आणि आतापर्यंत वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या पदावर जे गेलेले आहेत विद्यार्थी या शाळेचे, त्यांना वर्षातून एकदा तरी आमंत्रित करावं, बोलवावं, विद्यार्थ्यांच्या पुढं भाषण ठेवावं, जेणेकरून आपल्या गावातील विद्यार्थ्यांना, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच्यापासून काहीतरी बोध घेता येईल, त्यांना प्रेरणा मिळेल. एक जरी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली तरी तुमचा तो कार्यक्रम सक्सेस होईल असं मला वाटतं पहा. आणि या ठिकाणी पुन्हा सांगते की 33 वर्षांच्या या शिक्षकांची ऋणातून उपरती होण्याची आपल्याला जी संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद. Today's chief guest, today we have gathered here to participate our old memories. My respected sir, my respected teachers. So we are not talking so much time because already we have taken a lot of time. I am Mr. Jalendar Vanvi. Now I am settled in Bid district, Bid city. I am running a coaching institute. I have done my service in topmost Chati coaching classes in Satara division, and also I am running my own coaching institute in Bid. सर्वांना पाहून या ठिकाणी खूप बरं वाटलं. असं वाटू नये की मी काहीतरी हुशारकी मारत आहे, परंतु या ठिकाणी जे काही मला नाव आय एम टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट बिकॉज सानप मॅडम, ज्यांना आपण लता मॅडम म्हणतो, त्यांनी सुरुवातीपासून आम्हाला जे काही इंग्रजीचं वेड लावलं आणि ते वेड आम्ही घेऊन आजही तेव्हापासून नॉनस्टॉप इंग्रजी विषयाचं अध्यापन करत आहोत आणि आजही आम्ही इंग्रजी शिकत आहोत. प्रत्येक क्षणाक्षणाला आम्हाला इंग्रजीची आठवण येते, मॅडमची आठवण येते. धन्यवाद. यानंतर पुढील मारुती आगाव आपलं मनोगत व्यक्त करतील. मारुती आगाव. मारुती तुळसाबाई धर्मराज आगाव, राहणार पिंपळगाव तप्पा,
मी सध्या बीड जिल्हा परिषद मध्ये शिक्षक या पदावर असून नुकतीच माझं प्रमोशन झालेलं आहे मुख्याध्यापक म्हणून जीप प्राशा धामणगाव स्वागत करू. पाण्याचं तालुका आष्टी इथं. माझी मुलगी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेली आहे, ती पुण्यात जॉब करते. मुलगा आयसर मध्ये आउट ऑफ स्टेट आहे. मी प्रथमतः व्यासपीठाची माफी मागतो आणि फक्त 2च मिनिट घेतो. विठ्ठल, मी जेव्हा हायस्कूलला आलो, मी 8वीला आलो, इंग्रजी माझं कसं बसच होतं. कसं बस म्हणजे मला फक्त धिस दॅट हे जर शब्द वाचायचे म्हटले तर मी THAT दॅट असं वाचायचो. THAT दॅट सुद्धा म्हणता येत नव्हतं. पण माझ्या इंग्रजीमध्ये जी सुधारणा केली त्याचं सर्व श्रेय मी सानप मॅडमना देतो. असे स्पेलिंग पाठ करून घ्यायच्या, प्रत्येक धडा शिकवायच्या आधी त्या धड्याचे स्पेलिंग द्यायच्या आणि एक स्पेलिंग चुकलं की एक छडी असायची. मित्रांनो, गावाला जरी गेलं तरी तो स्पेलिंगचा कागद खिशात असायचा, इतकी भीती असायची. गोठ्यात शेण टाकत असलो तरी तोंडात स्पेलिंग असायचं, भीती तशी होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की वार्षिक 3ऱ्या घटक चाचणीमध्ये इंग्लिशमध्ये 30 पैकी 27 मार्क मिळवून दुसरा आलो. जालूने मला काय कधी पुढे जाऊ दिलं नाही. दुसरी गोष्ट, हिंदी शिकवावी फक्त सय्यद सरांनीच. एकदम अस्खलित हिंदी, निर्भय, म्हणजे बोलणं एवढं सुस्पष्ट. त्यानंतर गोसावी सरांचा आणि तांदळे सरांचा आमचा एवढा परिचय नाही आला, कारण ते प्राथमिक कड होते आणि आम्ही वरच्या वर्गाला आलो होतो. पण गोसावी सरांचे ते स्थितप्रज्ञाची लक्षणं आजही जशीच्या तशी आठवतात. तो आवाज, मी त्यांना एक दिवस विनंती केली की ते ऐकायचंय मला, स्थितप्रज्ञाची लक्षणं. कृष्ण काय होता हे आम्हाला हायस्कूलला आल्यावर कळलं. अशा प्रकारे अनंत असे उपकार या शिक्षकांचे झालेले आहेत. आणि नागा मॅडमचं आणि आमचं तर काय म्हणजे मराठी, खरंच त्यांच्यामुळं. मित्रांनो, अतिशयोक्ती नाही सांगत, आजही काही मित्रांचे फोन येतात, सर इथं कोणती वेलांटी द्यायची, इथं कोणता उकार द्यायचा, ती फक्त त्यांचीच कृपा आहे. धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अर्जुन वनवे आपलं थोड्याच वेळात. शुभेच्छा. मी देवीदास रामभाऊ खेडकर, नवी मुंबई परिवहन उपक्रमामध्ये तिकीट चेकर या पदावर काम करतो. तसा राजकारणामध्ये पण सक्रिय आहे. कोकण विभागीय वंजारी सेवा संघाचा अध्यक्ष आहे आणि भट्टे आघाडीचा भाजपचा जिल्हा अध्यक्ष आहे. आणि प्रत्येकाने आपलं 2 मिनिटं एवढंच सांगायचं, कुठं राहतो, काय राहतो आणि काय करतो, बस. मनोगत एवढंच 1 मिनिटात संपवायचं. मानाचा मुजरा असेल. मी अर्जुन आसुरबा वनवे, आता सध्या पुण्यामध्ये बास इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, जी कंपनी मल्टीनॅशनल एक्सपोर्ट करते, अशा ठिकाणी मॅनेजर म्हणून जॉब करतोय. आणि या मॅनेजर पदापर्यंत जाण्यासाठी जे माणसाला लागतंय, हिंदीचं जे स्किल किंवा जे कम्युनिकेशन असतं ते आम्हाला शिकवलं सय्यद सरांनी. आणि इंग्लिशच्या छड्यांचा इतका परिणाम आमच्यावर झाला की आजही आमचे बोट लॅपटॉपवर फाटफाट चालतात का, छड्या खाल्लेल्या तेवढे. आणि आयुष्यात जगत असताना जे काही आयुष्यामध्ये गणित म्हणतो आपण, आयुष्यात सगळं गणित येतात, प्लस मायनस, ते आम्हाला जर शिकवलं असेल तर बिग डे पाहिजे. पण ते आज आपल्या स्टेजवर नाहीये. एवढंच बोलून मी थांबतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आदरणीय व्यासपीठ, माझी प्रथम ओळख करून देतो. आणि माझे 1993च्या 10वीच्या बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, माझं नाव दिलीप नामदेव केडकर. मी सध्या API पदावर आहे. मी बीड शहर पोलीस स्टेशनला आहे. मला थोडं 2 मिनिटं बोलू दे. आम्ही कामाचे माणसं मिनविजू. सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठे आहेत काय आम्हाला तुम्हाला जर कळलं नाही तर तुम्हाला कोणी थांबवणार नाही, बोला तुम्ही सर. ठीक आहे. तर आम्ही कसे घडलो हे तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे. अगदी आम्ही बनेडवर लुंगीवर काम करताना ज्यांनी पाहिले ते गोसावी सर, PS सर, आणि ज्यांना आम्ही पहिले ते काही विद्यार्थी 7वीपर्यंत शिकले, त्यांचंही ओळख, त्यांनी ज्यांना आम्हाला जे पाहिलं, त्याच्यानंतर 7वी ते 10वी, 11वी 12वी, ग्रॅज्युएशन हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पाहिलेले सर्व विद्यार्थी इथं आहेत. तर त्यांच्यासमोर आपण काहीच खोटं बोलू शकत नाही. आम्ही कसे घडलो, जे काही घडलो आहे तुमच्या समोर घडलेलो आहोत. मॅडमचं तर सर्वांनी सांगतात की खूप छड्या देत होत्या, तर खरोखर त्या खूप छड्या देत होत्या, आपल्या हितासाठीच होतं. त्यावेळेस खूप राग यायचा मॅडमचा.
आमचं आणि विजूचं किंवा आम्ही 10-12 जण असे होतो की 50 स्पेलिंग दिली की 50 चे 50 छडे घ्यायचो आम्ही. जर स्पेलिंग सांगितलं तर अर्थ येत नव्हता, अर्थ सांगितलं तर स्पेलिंग चुकलेला असायचं तरी छेडे आहेचे. अशी छेडे आहे तशी छेडे आहे तर आम्ही सरळ असे हात करायचो 1 2 3 4. आम्ही नांग राखलेला असल्यामुळं आमचे हात एकदम रट झालेले होते. मॅडमचा हात गळून यायचा पण आमचे हात गळून येत नव्हतं किंवा लागत नव्हतं. मॅडम म्हणायचे इतके काय रट आहेत, माझा हात गळून आले. तर ठीक आहे, त्याच्यामुळेच आपण घडलेलो आहोत, ही सत्य गोष्ट आहे. त्याचं कारण असं होतं मॅडम, आमची चूक नव्हती. तुम्ही इकडे शाळेत छड्या द्यायचे आणि शाळा संपल्याबरोबर माझ्या वडिलांनी प्लॅनिंग करून ठेवलेलं काम असायचं. तिकडे ते फोक काढायचे, तिकडे फोक खायचो आणि इकडे छड्या खायचो. वडिलांना सांगता येत होते मॅडम छड्या देतात आणि मॅडमला सांगता येत माझे वडील आम्हाला अभ्यास करू देत नाही, कारण कामच एवढं असायचं. काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. परिस्थिती तशी होती. शेतीत 100% आम्ही विजू आणि मी 100% काम करायचो, तेव्हा आमचं घर चालायचं. लोकांच्या मजुरी जाण्यापेक्षा आम्ही आमचं घरचंच काम करायचो आणि त्याच्यामुळे आमचं घर चालायचं, कारण परिस्थिती तशी होती. छड्या खाण्याचं कारण म्हणजे आम्ही मठ्ठ होतो असं नव्हतं. बऱ्याच लोकांना ते 10वी पर्यंत पाहिलं असल्यामुळं त्यांना कळलं अरे हे पे कसं काय झाले, पोलीसच कसं झाली, दोन शंका सुरू झाली. हे पोलीस कसे झाले, पुढे अधिकारी कसे झाले, कारण 10वी पर्यंतच पाहिलं, तोच प्रवास पाहिला. ज्यांनी कॉलेजचा प्रवास पाहिला त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. संभा आहे, अण्णा आहे, राम आहे, सुनील आहे, यांनी आमचा कॉलेजचा प्रवास. कॉलेजला थोडं आम्ही चमकलो म्हणजे काय, अभ्यास केला. शाळा स्पोर्टमध्ये चमकलो, अभ्यासात चमकलो आणि FY पासून आम्ही कधी पाहिलंच नाही. 12वी पर्यंत पास होत गेलो. 12वीला पास झाल्यानंतर आत्मविश्वास वाढला आणि पुढे मग ATKT नाही, फर्स्ट क्लासच्या आत कधी मार्क पडले नाही. नंतर कळलं की आपल्यात हे स्किल होतं, परंतु अभ्यासाला वेळ भेटला नाही. शिक्षक खूप चांगले होते. ते जर शिक्षक अधिकारी होऊ शकतात तर ते शिक्षक खूप क्वालिटीचे होते, त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. 3 शिक्षण अधिकारी झाले आपल्या व्याजचे, म्हणजे आपल्याला तो अभिमान आहे. आपण त्या शिक्षण अधिकाऱ्यासाठी एकदा पळावं. आता सर्वांचं नाव घेत नाही, सर्वच त्या क्वालिटीचे शिक्षक होते. जोशी गुरुजी असतील, पावशे बाई असतील, सर्व गुरुजी असतील, कुटोड सर आहेत, सय्यद सर आहेत, PS सर आहेत, शेकडे सर तर आमचे कॉलेजचे तारणहार. त्याने आम्हाला खरं म्हणजे आम्हाला स्कोप दिला. तिथं आम्ही थोडं लेट जरी झालो तरी ते आम्हाला ओरडायचे नाही किंवा दरवाजा बंद करून उघडला तरी उडून द्यायचे. बाकीचे पातळीचे विद्यार्थी जरी थोडे लेट आले तरी त्याला चिडायचे, कारण तो लोकलचे आहेत. त्यांना माहित होतं की आम्ही त्या गंगथड्याच्या वस्तीवर राहतो. त्यांना माहित होतं वस्ती कुठे, स्टँड कुठे, ST किती वाजता येते, स्टँडवरून परत पायी जायचं आणि 8च्या क्लासला जायचं सकाळच्या सिनियर कॉलेजला. मग ते थोडंसं आम्हाला एक्सक्यूज करायचे आणि त्यामुळे आमचे ते क्लास बुडायचे नाही. 10-15 मिनिटं इकडे तिकडे होऊन जायचे. परंतु त्यांनी जर आम्हाला त्यावेळेस टाईट धरला असतं, आमचा एक क्लास बुडला असता, कदाचित आम्ही इथं नसतो. तर ते आणि स्पोर्टमध्ये आम्हाला त्यांनी चान्स दिला म्हणून मी किंवा विजू ह्या, कारण पोलीस अधिकारी हे फक्त याच्यावर अभ्यासावर होत नाही, त्याला स्पोर्टचं जॉईन लागतं. इकडचे मार्क आणि तिकडचे मार्क कंबाईन होतात. म्हणून विशेष करून शेकडे सरांचा आमच्यावर खूप उपकार आहेत त्या कॉलेजच्या जीवनामध्ये. त्याने आम्हाला संघामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करायचे, मध्ये कबड्डी खेळायची, आमच्यासोबत पण कबड्डी खेळायची. तर त्याच्यामुळे आम्ही घडलेलो आहोत. बाकीचे गोसावी सर असतील, तांदळे सर असतील, नागा मॅडमच म्हणतो आता आम्ही. त्यावेळेस आपण का नावाने बोलू तुम्हाला कळत नाही, लता मॅडम, नागा मॅडम. आता आपली कोणाची हिंमत नाही, आपलं आडनावाने मॅडमने आदरण करतो, पण त्या नावाने बोलतो. मग त्यांना काय वाटत नव्हतं, त्यांच्या पाठ झालं होतं ना, ते पाठ झालं होतं. तर सानप मॅडम आणि साखरे मॅडम यांचाही खूप आपल्या घडण्यात वाटा आहे. बाकी तांदळे सर असतील, PS सर तर नाव घेतलेलंच आहे, कुटोडे सर आहेत, सय्यद सर आहेत, BK दैफळे सर त्यांच्या काही कामानिमित्त येऊ शकले नाही. ते सुद्धा खरं म्हणजे आपल्याला अभिमान आहे. तिघांचं पुन्हा एकदा नाव घेतो की त्यांनी आपल्या गावात स्टार्ट जे करून दिलं, जे विद्यार्थी घडवले. शिक्षण अधिकारी 3 होणं एकाच शाळेचे आणि एकाच बॅचला खूप मोठी गोष्ट असते. तर त्यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजून अभिनंदन करू. त्यांनी वेळात वेळ काढला आपला आणि आपल्या कार्यक्रमाला हजर झाले, त्याच्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला बोलायला वेळ दिला. दुसरी गोष्ट, आम्ही समितीमध्ये काम करत असताना तुम्ही सर्वांनी खूप आम्हाला सहकार्य केलं म्हणून कार्यक्रम होऊ शकला. लेडीज बाई एवढं लांबून आल्यात, आपल्या माहेराला आल्यासारख्या, आणि तुम्ही पण खूप लांबून आलेत. आम्ही स्थानिक आहोत. तर सर्वांनी वेळ दिला, आम्हाला खूप सहकार्य करून हा कार्यक्रम सक्सेस झाला, त्याच्याबद्दल धन्यवाद. खूप लांबलेलं भाषण शॉर्टकट मारतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. मी संभाजी भाऊराव दैफळे, राहणार मैंदा आणि 1993 बॅचच्या ब तुकडीमधील विद्यार्थी. मी सध्या ठाणे शहर पोलीसमध्ये आहे आणि बदलापूर
बदलापूरला राहतो. हे ज्यावेळेस आमचा ग्रुप तयार झाला आणि प्रभाकर नागरगोजे यांनी सांगितलं की आपल्याला अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यामध्ये समिती स्थापन करून समितीनं चांगल्या प्रकारे आयोजन केलेले आणि ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी सगळ्याला उत्सुकता लागली होती. पण बरेच जणांचे काही जणाला येणं झालं नाहीये कारणास्तव, त्यांचे पण आभार मानू. आणि मी तर काल रात्री 10 वाजेपर्यंत ड्युटी करून रात्राने गाडीने या कार्यक्रमासाठी आयोजन म्हणजे उपस्थित राहिलो आहे. आपण आज 33 वर्षानंतर जसे 10वीला जवाहर विद्यालयामधून परीक्षा देऊन पास आउट झालो, त्याच्यानंतर कोणी एकमेकाला भेटलेलो नाही आणि हा योग आपल्याला एवढ्या दिवसांनी येतोय, याची एक ओढ म्हणून या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून हजर राहिलेलो आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक, आपले शिक्षक वृद्ध परत त्यांना 33 वर्षानंतर भेटण्याचा आनंद, त्यांना भेटण्याची ओढ, या ओढीने सर्व आपण इथं उपस्थित राहिलेलो आहोत. आता खरंच सांगायचं म्हणजे ज्यावेळेस ते हायस्कूलचे दिवस आठवतात आम्हाला की आम्ही 1ली ते 5वी नाही, इथं आम्ही 5वी पासून हायस्कूलला एंट्री केलेली. 5वी पासून यायचो त्यावेळेस इथं मैंदा ते चिंचपूर आम्ही पायी प्रवास करायचो. शाळेची बॅग पाठीवरती घेऊन 12बाईच्या वेरीपासून ती आमराईतून रस्ता असायचा. खूप पाऊस, कुतरवाडीतून येताना तर चिखलामधून आमचे पाय भरायचे गुडघे खाली त्या पांदीमध्ये. कधी कधी सायकलवरचे यायचो, ते सायकल आम्ही खांद्यावर उचलून गोसाईच्या कोट्यापासून तर कुतरवाडीच्या त्या खालच्या टोकापर्यंत उचलून सायकली खांद्यावर घेऊन यायचो. अशा परिस्थितीत शिक्षण घेतलं. सामान्य कुटुंबातले सर्व आपण विद्यार्थी आहोत. सगळे शिक्षक अरुंद आपल्याला चांगले भेटले. सर्वांना त्यांची सांगितलेलेच आहे. सय्यद सर, कुटवड सर, लता मॅडम, नागा मॅडम, PS सर, गोसावी सर, आज तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांचं जे एक चित्र आहे लहानपणीचं, तेच आपल्या मनामध्ये आजपर्यंत आपल्याला दिसतंय. त्यांनी शिकवलेले, त्यांनी केलेले संस्कार हे सतत मनामध्ये आज पण तीच आठवण त्यांच्या आहेत. तरी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पुढील लोकांना धन्यवाद. जमलेले सर्व माझे 93 बॅचचे सहकारी, मी अण्णासाहेब ममताबाई दशरथ डोळे मंत्रालयामध्ये कार्यरत असतो आणि सध्या माननीय मंत्री आशिष शेलार साहेब यांच्याकडे CSI म्हणून काम करतो. मी मंत्रालयामध्ये जॉईनिंग पासून आतापर्यंत 6 ते 7 मंत्र्यांकडे PA म्हणून काम केलंय आणि यानंतर दुसरे माझे सहकारी ते स्वतःचा परिचय देतील. सुनील छागाबाई भगवान खेडकर, मुंबई शहर कॉन्स्टेबल. माझा परिचय करून देण्याची जास्त गरज नाही. जवळजवळ मला असं वाटतं 80% लोकांना मी माहीत आहे. म्हणजे शाळेत असताना पण आमचा उन्हाळपणा, बाबासाहेबला खडे मारणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून थकलेलं. तरी मी सध्या स्थायिक बदलापूर उम्या नक्षत्र ईस्ट या ठिकाणी आहे. माझ्या भगिनींना तर सर्वांना माहीत आहे. बाकी आदरणीय सर्व आपले शिक्षक, शेकडे सर, लता मॅडम, नागा मॅडम, शब्द सॉरी तांदळे सर, कुटवड सर आमचे इंग्लिशचे म्हणजे एकदम हाडामासाचे शिक्षक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते पण चांगली. खेळाच्या बाबतीत PS सरचा आम्हाला धाक असायचा. त्यांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो. परिचय देण्याची मला जास्त आवश्यकता नाही, कारण माझा असा अंदाज आहे मी परिचयाचा नसेल असं मला कोणी वाटत नाही. मी तर नसेल, म्हणजे शक्यतो मी बऱ्याच प्रमाणात सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आणि माझे बंधू मुख्याध्यापक बाळासाहेब भगवान खेडकर, माझे पुतणे, या संस्थेचे विद्यमान सचिव
संदीप रामनाथ खेडकर आणि मी स्वतः मात्र पोलीस कॉन्स्टेबल. जय हिंद जय भारत. ओके. मी रामनाथ महादेव मिसाळ, सध्या 28 वर्ष आर्मीमध्ये सेवा करून मी रिटायर आहे. नगरला राहिला आहे, भिंगार आणि बाराबाबळीच्या मध्ये. मी अशा परिस्थितीमध्ये रिटायर झालो की मला कार्यक्रमच करता नाही आला. त्यावेळेस कोरोना होता, नाही तर मला असा कार्यक्रम करायचा होता रिटायरमेंटचा. ओपन जिप्सी मध्ये नगर ते चिंचपूर फुलांचे माळा घेऊन यायचं होतं, पण आम्हाला एक माळ पण नशिबातून नाही आली. मी अशा परिस्थितीमध्ये रिटायर झालेलो आहे. माझा मुलगा सध्या इंडियन आर्मी मध्ये सध्या जम्मू काश्मीर कुपवाडा सेक्टर मध्ये तो पोस्टेड आहे. तो सुट्टी येऊन 1 महिना झाला तरी पण अजून रिटर्न त्या जागेवर पोहोचला नाही, कारण की सध्या बर्फ चालू आहे तिथे. बर्फामुळे आर्मीच्या गाड्या चालतच नाहीत. मी अशी 28 वर्ष सुभेदारामधून रिटायर झालो. आणि मी मेन म्हणजे आपल्या जगातील सगळ्यात जेवढं इंडिया हत्यार रिपेअर करतात त्याचा मी फिटर होतो. आणि मी हे रणगाडे बफर्स टोटल फिटर करणार. 1999 मध्ये कारगिलच्या युद्धामध्ये बफर्स रिपेअर करायला मी उधमपूर क्षेत्रामध्ये होतो. एवढं सांगतो, थांबतो. धन्यवाद. नाही, मनोगत नकोच आहे, कारण सगळ्यांना भुका लागल्या असतील. मी प्राध्यापक विठ्ठल सरांचं ऐकायची भूक राहिली. मी प्राध्यापक विठ्ठलराम भाऊ दैफळे, तसा माहिंद्याचा मी, परंतु आता पाथर्डीला स्थायिक आहे. MM निराळी उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी मी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतो. माहिंद्यावरून आम्ही यायचो पायी पायी, आणि येता येता शुक्रवारचं मला वाटतं तास बुडून आम्ही डोंगराडी फिरत असायचो. त्याच्यावरून घरचे जे फटके खाल्ले आणि सानप मॅडमचे फटके खाल्ले, कारण सानप मॅडमचं माझ्यावर विशेष प्रेम होतं. ते असण्याचं कारण म्हणजे नातं, आणि त्या नात्यामुळे मी जास्त फटके खायचो. घरी फटके खायचो नाही तर इथं फटके खायचो. आणि असं कधी वाटलं नाही हा व्यक्ती प्राध्यापक होईल, परंतु त्याचं श्रेय सगळं चिंचपूरच्या शिक्षकांना आहे, हे निश्चित मान्य करावं लागतं, आणि ते मी मान्य करत असतो नेहमी. आज मी 2 विषयामध्ये सेटनेट आहे, इतिहास आणि संरक्षण शास्त्रामध्ये, आणि PhD आहे. नांदेड विद्यापीठातून मी PhD मिळवली. PhDचा विषय मी जाणून बुजून असा निवडला होता की ज्याचं कुठेही काही उपलब्ध नाही. अहमदनगर जिल्ह्यातील वंजारी समाज एक ऐतिहासिक अभ्यास, अशा पद्धतीचा विषय घेऊन मी ती PhD पूर्ण केली. 6 वर्ष लागली. ते लागायचं कारण म्हणजे फक्त कुठेही काही रेकॉर्ड उपलब्ध नाही. ते रेकॉर्ड उपलब्ध केलं मी माझ्या हिमतीवर, आणि जवळजवळ संपूर्ण नगर जिल्हाच नाही तर महाराष्ट्र आणि भारताचा सुद्धा आढावा त्या PhDच्या शोध निबंधामध्ये घेतलेला आहे. तर एक अतिशय उत्कृष्ट असा तो शोध निबंध झालेला आहे. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे की शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन हे गाठलं की न गाठणारा सुद्धा गाठू शकतो. न शिकणारा, शिक्षणाची आवड नसणारा विद्यार्थी सुद्धा प्रवाहामध्ये येऊन वेगवेगळे शैक्षणिक कौशल्य प्राप्त करू शकतो, शिक्षणामधली उच्च पदवी प्राप्त करू शकतो. हे सिद्ध केलं. हे सगळं श्रेय या पाठीमागे बसलेल्या सर्व शिक्षक वृंदाचं आहे, आणि या ठिकाणी मी थांबतो. त्यानंतर धन्यवाद. व्यासपीठावर प्रमुख गुरुजन वर्ग, गुरुविषयी काय बोलावं. क्षमता नसणे ही मानवाच्या जीवनाची उणीव असते, परंतु क्षमता असूनही रस नसणे हा तृषींचा स्वभाव आहे. असे तृषी म्हणलं तरी आमच्या गुरुजन वर्गाला वाव ठरणार नाही. साधू संत इति घरा तोची दिवाळी दसरा असं आज वाटू लागलं. त्याचप्रमाणे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. ज्ञान ही एक शक्ती आहे. शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचं प्रवेशद्वार आहे. ज्यांनी आम्हाला घडवलं त्या आमच्या सानप मॅडम, इतर शिक्षक आणि सर्व तसं पाहिलं सर्व गुरुवर्ग. त्याला तुकाराम महाराजाच्या अभंगाप्रमाणे काय उपमा द्यावा, काय सांगू. संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यांची व्हावी उतरावी, ठेवितो हा पायी जीव थोडा. आम्हाला जी घडवलं
हे सानप मॅडम आम्ही घडवणं एवढं सोपं नव्हतं. दगडाची मूर्ती घडू शकते पण आम्ही घडू शकत नव्हतो. आम्हाला घडू शकत नव्हतं कोणी. आमच्या पिशीत चिचा बोर कवट हेच असायचं आणि आम्ही गाभारात मसवाच्या ढावा आमचा पहिला नंबर असायचा पवायचा. त्याच्यामुळे आम्हाला घडवणं फक्त सानप मॅडमची कृपा आहे. 200 छड्या खायचो मी आणि 200 स्पेलिंग पण पाठ करायचो. मॅडम तुमच्या कृपेने स्पेशल इंग्लिश BA ग्रॅज्युएट झालो. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिका यांत्रिकी दक्षिण मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आम्हाला जे घडवलं आता काय सांग म्हणजे वेगवेगळे विचार येतात. भरपूर बोलावं वाटतं पण वेळ नाहीये. आमचे PS खेडकर म्हणायचे हे नदीतले गोलगोटी येतं. ऊन वारा पाऊस यांच्यावर काही परिणाम होत नाही आणि त्यांचं काही चुकीचं नव्हतं. आम्ही त्या लायकीचे होतो. यांचं काही चुकीचं नव्हतं. अजून ते सर तुला म्हणायचं शहराचं पीठ खातोय ते बी म्हणायचे आयचं कंबार मोडलं विसरलं का तू? हे बी म्हणायचे. अजून मी सुरुवात केली नाही अजून करणार आहे थोड्या वेळाने. आमच्या घडवणारा म्हणजे घडण्यासारखं काही गुणच नव्हते. 72 चांगले 36 अवगुण अशी परिस्थिती आमची इथं. तसं भरपूर आहे बोलायला मी 1 तासही बोलू शकतो. धन्यवाद. एवढं बोलून मी आपला परिचय शादेव घोडके यांनी अतिशय उत्तम प्रकारे मांडला. धन्यवाद. दोन शब्द आता परत एकदा त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली जाईल. उपस्थित सर्व गुरुजन वर्ग यांना प्रथम वंदन करून मी माझा परिचय देतो. मी विजय खेडकर, विजय नामदेव खेडकर, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून मी क्राईम ब्रांच मुंबई इथे काम करत आहे. मुलगी BMS भोपाळ इथे करत आहे. मुलगा इंजिनिअरिंग करत आहे. तसं जर बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. आता आपल्या बऱ्याच क्लासमेट लोकांनी सगळं आणि दिलीपनी तर पूर्ण हकीकतच सांगितलेली आहे आणि शहादेव घोडकेंनी पण चांगल्या प्रकारे शब्दात अगदी गावठी शब्दात सांगितलंय. त्याबद्दल त्याचंही पहिलं अभिनंदन करतो. आणि गुरुजन वर्गाबद्दल तर बोलावं तेवढं कमीच आहे. कारण लता मॅडमकडून खाल्लेल्या छड्या आणि नागा मॅडमनी शिकवलेलं ग्रामर, मराठी ग्रामर हे मला MPSC मध्ये अभ्यास करत असताना खूप कामी आलं. आणि जे ग्रॅज्युएशन नंतर जे MPSC करत असताना हायस्कूलमध्ये किंवा मराठी शाळेमध्ये जे शिकवलं तेच MPSC मध्ये पुढे आलं. म्हणजे तेव्हा जे आपला म्हणजे छड्या खाल्ल्या होत्या त्या पुढे कामं आल्या. त्यावेळी वेळोवेळी पदोपदी मला लता मॅडमची विशेष करून आठवण यायची आणि त्यांच्या छड्या खाल्लेल्या मला आठवत होत्या पण त्या आपल्या कामाच्या होत्या हे तेव्हा जाणवलं. आणि महाराष्ट्रामध्ये मी MPSC परीक्षेमध्ये 24वा आलो होतो याचा मला खूप अभिमान आहे. ठीक आहे, माझे 2 शब्द संपवतो. आपल्या गावचं भूषण विजय रामदास किसन खेडकर, ST कंडक्टर नेवासा आगार. शाळेतील सर्वात बारीक विद्यार्थी. नाव माझं त्या टायमाला सारे मला बुट्टा म्हणायचे. माझ्या जोडीला विठ्ठल एक. आम्ही 2च असे विद्यार्थी होतो शाळेतले जवाहर विद्यालयामध्ये की आम्हाला सारे बारीक म्हणायचे. आज मी तशा साऱ्यापेक्षा उंच झालो आणि टर्चांनी जाड झालाय. मी शाळेत कधी शिक्षकाचा मार खाल्लाय मला कधी आठवत नाही. कारण इंग्लिश गणित या विषयात गृहपाठात कधीच मार खाल्ला नाही. म्हणजे माझ्या आयुष्यात एकच वेळेस मार खाल्ला. असा मार खाल्ला त्या दैपै सरांचा मार खाल्ला. मी भुजंग डामा यांना एक शाळेत शिवी दिली. आता त्या टायमाला काही कळत नव्हतं. शाळेत शिवी दिली ते त्या भुजंगनी सरला सांगितलं दैपै सरला. असं मारलं की माझ्या आयुष्यातला पहिला सगळ्यात जबरदस्त मार मी त्याच वेळेस खाल्ला. त्याच्यानंतर मी आमच्या मळ्यामधून एक रस्ता जायचा कुत्रवाडी जायला डोक्यात विचार घेतला की दैपै सरचा बदला घ्यायचा. यांच्या डोक्यात दगडच घालायचा. बऱ्याच दिवस डोक्यात विचारतो मी लपण ठेवून ठेवतो की आमच्या डोक्यात दगड हाणायचा म्हणजे हाणायचे. आपलं मारले ना एक राग बऱ्याच दिवस पुन्हा होती. त्याच्यानंतर शाळेच्या जीवनामध्ये विष्णू माझा गुरुबंधू, त्याला हत्ती म्हणायचे, मला हत्तीचं पिलू म्हणायचे. शिक्षक सय्यद सर, रोईकर मॅडम, सानप मॅडमनी एक जर मला त्या टायमाला 10वी झाल्यानंतर जर मलेरिया डॉक्टरला त्यांनी होऊ दिलं असतं तर आज मी STची नोकरी केली नसती. आमचं एक घरगुती नातं होतं पण त्या म्हणायचं तू काहीतरी मोठा होशील, तुला ही नोकरी लावायची नाही. तर त्या टायमाला आपल्या गावातले जे डॉक्टर झाले, वारे डॉक्टर झाले, यांच्याबरोबर मी आज कुठेतरी MPW मध्ये कामाला असतो. नंतर थोडी 11वी-12वीला कॉलेजला गेलो. कॉलेजमध्ये थोडी काही चूक झाली. त्या चुकीचं मी हे प्रायश्चित्त भोगतो. एक शिक्षक होण्याची माझी मनापासून इच्छा होती. शिक्षक होण्याची मनापासून इच्छा होती. मास्तर न झालो पण STचा मास्तर होऊन बसलो. काहीतरी कुठंतरी मास्तर व्हायचं होतं. ही मास्तर झालो. कार्यक्रमाची रूपरेषा ही सर्वप्रथम माझी. मला माझ्या आयुष्यात कधी श्रेय घेता नाही आलं आणि मी कधी श्रेय घेत नाही. मी काम करत असतो आणि माघारात असतो. माझ्या आयुष्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जाईन टायमाला कोणी श्रेय घेण्याचं नाही. माझी एक संकल्पना होती याच्यामुळे आपण सर्व एकत्र येऊ, आपले शिक्षक एकत्र येतील. मी माझ्या परीने ज्या मुलाचे शिक्षकाचे जेवढे नंबर होते सरांना कॉन्टॅक्ट केला.
मुलीचे नंबर मी त्यांच्या घरच्याकडून घेतले, मंजुश्रीला ते पोहोच केले. बऱ्याच जणांचा काय याचा राजकीय विषय आला हे आलं की म्हणजे राजकीय आपण आणणार नाही, यांना राजकीय माझा कोणी जोडदार असला मला थोडा राजकारणाचा थोडा नाद, पण मी राजकारण काय माझ्या आईवडिलाचा धंदा नाही राजकारण, पण काही गोष्टी आपल्याला नाही पडल्या. गरिबी करता मी कधी बी गरीब अन्याय होणं या गोष्टी करता झटणारा माणूस. कोणाला माझा राग आला काय या राजकारण मी कोणता माझा मित्र असला तरी मी त्याचा सत्कार नाही केला. हे फक्त शैक्षणिक वातावरण आणि शैक्षणिक वातावरणानुसार सर्व कार्यक्रम पार पाडला. शेवट चांगल्या प्रकारे झालं, नियोजन चांगलं केलं, सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्व आमच्या कमिटीचे सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकां सर्व आले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिळत नाही क्षेत्र कुठलं याचं मॉनिटर असं काय मॉनिटरचा काही विषय नाही. माझी कहाणी सांगतो ना आता 2 मिनिटात तुम्हाला. नामदेव सर समोर, सर 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 अरे काहीतरी कर ना तू. अरे काहीतरी कर ना, ते मंडप राहू दे. अरे ते सोड ना बाबा, तू उरक ना. सगळ्यांना लांब लांब जायचंय, सगळे गावातले मिळते. ओळख करून देणे आणि त्याला मनोगत व्यक्त करायचे मनोगत व्यक्त करू राहिलेला आपला तो कार्यक्रम करू शकता. ज्याला कंटाळा आला असेल त्याला काही असेल ते जाऊ शकतात. 1 मिनिट 2 मिनिटं. आपल्या गावामध्ये 10वीची बॅच वर्गमित्र विद्यार्थी मैत्रिणी यांनी जो कार्यक्रम साजरा केला आहे हा अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचा आहे आणि त्या समितीचं माझ्या वतीने मी त्यांना अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद देतो. उगवलेला सूर्य मावळेल, उगवलेला सूर्य मावळेल, मावळेला सूर्य पुन्हा उगेल, मावळलेला सूर्य पुन्हा उगेल, पण असे वर्गमित्र पुन्हा होणे नाही, असे वर्गमित्र पुन्हा होणे नाही. धन्यवाद. संभाजी भाऊराव दैपळे, राहणार मैंदा, सध्या महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे, बदलापूर येथे राहतो. सुनील खेडकर पण बदलापूरलाच राहतो आणि तो पण पोलीस मध्येच आहे. हे आपल्या समितीने प्रभाकर नागरगोजेने ज्यावेळेस ग्रुप तयार करून ही संकल्पना मांडली की बाबा आपण असं असं गेट टुगेदरचा कार्यक्रम घेत आहोत आणि ग्रुप तयार केल्याच्या नंतर ग्रुपवरती सर्वांचे वेगवेगळे विचार मांडले गेले आणि त्या संकल्पनामधून आपला हा आजचा कार्यक्रम साजरा झालेला आहे. त्याच्यामध्ये कमिटी स्थापन केली होती, त्याच्यावर रामदास, दिलीप, डमाळे, मंजुश्री मॅडम हे सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांना एकत्र करून हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. तर सर्व कमिटीच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो. मी हरिदास शिवराव दैपळे, राहणार मैंदा. तसं 1987 ते 1993 पर्यंत आपल्या चिंचपूरच्या हायस्कूलमध्ये होतो आम्ही. त्याच्यामुळं 5वी ते 1ली ते 4थी पर्यंत नव्हतो आधी. त्याच्या आमचं 6 कळत यायचो, त्याच्यामुळं खूप धावपळीत आम्हाला शिक्षण घेण्याची वेळ मिळाली आणि आपल्याला एकदम चांगले शिक्षक मिळाले, चांगलं हायस्कूल मिळालं आणि असे भरपूर शिक्षक ज्यांनी आपल्यासाठी खूप काही दिलं. त्याच्यामुळे आपले चांगले जी बॅच घडल्या त्यांच्या काळात. आता मॉनिटर नाही काही नाही, बस कमी आहे त्यांचे आपण किती हे केलं तरी त्याच्या फोटो चांगला त्यांच्या गुणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. किती केलं तरी आपण त्यांच्यासाठी कमीच आहे. तरी मी जे तुम्ही नियोजन केलं सर्व चिरतूरवासियांचे विशेष करून, कारण ग्रुप तुम्हाला जे विचार सुचले त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार. मी अशोक मुरलीधर महाजन, सध्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे राहतो आणि शिक्षक आहे. बंधूंनो, भगिनींनो, मी 1ली ते 7वी पर्यंत याच
गावामध्ये या शाळेमध्ये शिकलो. आणि ही सर्व जी मंडळी आहेत आणि हे गाव आहे, हे गाव माझं मातृतीर्थ आहे. आपण मातृतीर्थ तिकडं ऐकतो सिंदखेड राजा, माझ्या दृष्टीने हे गाव माझं मातृतीर्थ आहे. कारण माझी आई या गावची आहे, माझ्या आईची आई याच गावातली आहे आणि माझ्या त्या आजीची आजी म्हणजे माझी पणजीची आई सुद्धा याच गावातली आहे. माझ्या 4 पिढ्या आईच्या माध्यमातून याच गावातल्या याच मातीतल्या आहेत. त्यामुळे माझाही जन्म याच मातीमध्ये याच गावामध्ये झाला आणि मला शिकण्याचं भाग्य याच गावामध्ये मिळालं. इथूनच खऱ्या अर्थाने माझी जडणघडण झाली आणि माझ्या मुलाची आई सुद्धा याच गावची आहे. यामुळं शिक्षक येतो तो शिक्षक आहे त्याच भाषेत सांगणार शब्द मागे घ्यावा लागेल. म्हणजे आईच्या वारसाने मला या गावातून मातृत्वाचा शिक्षणाचा संस्कार मिळालाच, परंतु माझ्या पुढच्या आयुष्याची जबाबदारी सुद्धा या गावानं उचलली. त्याबद्दल या गावकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलून मित्र या नात्याने मला जावई म्हणून ते मान देत नसतील, पण मित्र या नात्याने मला आवर्जून फोन आले. कारण चिंचपूरची जशी प्रथा आहे, होईपर्यंत ते सगळं व्यवस्थित असते, झाल्यावर त्यांना कोणाचं घेणं देणं नसते, पण मित्र म्हणून ते चांगले आहे. मित्र म्हणून त्यांनी मला कधीच अंतर दिलं नाही. लागणार पोरी मिळत नाही दादा. त्यामुळे खरोखर आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सर्व आदरणीय गुरुजनांची भेट झाली, त्यांनाही त्यांचं मन मोकळं करता आलं. शेवटी कसं आहे, आयुष्याच्या जेव्हा संध्याकाळी आपण येऊन पोहोचतो, आपणही आता आपलाही आयुष्याचा सूर्य आता दुपारच्या याच्यानंतर 3ऱ्या प्रहराकडे चाललेला आहे. मावळला नाही सर, अजून मावळला वेळ आहे, पण 3ऱ्या प्रहराकडे चाललेला आहे. त्यामुळे या वयामध्ये आणि हा मिळालेला सुखद अनुभव आपल्या आयुष्याची शिदोरी असते. असेच कार्यक्रम अधूनमधून हवेत, काही हरकत नाही. आता आपण कमाईच्या वयातून आता निवृत्तीकडे चाललो आहेत. आता आनंद घेण्याचं वय आहे, जगून घ्या, आनंदी राहा अशी सर्व मित्रांना अपेक्षा करतो. आजच्या कार्यक्रमाबद्दल आयोजकांना शुभेच्छा देतो आणि आज सर्वांना आजच्या या 9 वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. सर्वांना उत्तम आरोग्य ऐश्वर्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. मी शेगाव या ठिकाणी राहत असो, पैठण या ठिकाणी पाटबंदर खात्यामध्ये सुरक्षा विभागामध्ये काम करतो. विद्यार्थी होता की मला सतीश नावाला ओळखून नाही आला. मला आता शिकवलंय कार्यक्रम झाला मी मगाशीच माझा परिचय दिला. मी मारुती आगाव, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा धामणगाव इथं मुख्याध्यापक आहे. आणि आमचा तसा सहवास थोडा 3 वर्षाचा लाभला. 8वी 9वी 10वीला आम्ही इथं आलो. फार म्हणजे बाहेरून यायचं असल्यामुळे आम्ही बुजरे राहायचो. थोडं तुकडीमध्ये कधी आम्हाला मिक्स होता आलं नाही. हां, आम्ही बाहेरचे सगळे तुकडीत असायचे. असं का होतं मला माहित नाही. तुमच्यासारख्या गमती जमती मौज मजा आम्हाला करता येत नव्हती, कारण हायस्कूलचं वातावरण आमच्यासाठी भीतीदायक होतं. आम्ही जर काही बंड वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर यांचं लगेच ग्रुपिंग व्हायचं. सगळे चव करायचे. आणि सगळ्यात बारीक रामदास सगळ्याच्या पुढे असायचा ठेव करायला. जाऊ द्या, हसी मजाकचा विषय होता. सगळ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. असेच एकत्र राहा. रामदासने विशेष कष्ट घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला, त्याच्याबरोबरची सगळी कोर टीम, सगळ्यांचे धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. या पवित्र भूमीशी आपलं नातं, आई जन्म घालते आणि मातृभूमी वाढवत असते.
त्या परिसराचं भौगोलिक वातावरण असेल, तिथलं आध्यात्मिक वातावरण असेल, शैक्षणिक वातावरण असेल, ते माणसाची जडणघडण घडत असते. आणि त्याप्रमाणे ही जी सवंगडी मित्र आहेत लहानपणापासून, मला तसे ते बंटी म्हणतात, तुम्हाला माहित नाही, यातली बरीचशी लोक मला बंटी म्हणतात आजही. म्हणजे हसण्याचा भाग सोडून द्या मित्रांनो. मी गव्हर्नमेंट प्रेस पुणे इथे प्लॅनिंग सुपरवायझर या पदावर आहे. ज्या ज्या ठिकाणी जाईल तिथे कुठेतरी सामाजिक जाणीव ठेवून काम करत असतो, खारीचा वाटा उतरत असतो. त्या माध्यमातून मी दिघी येथे सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून, म्हणजे आम्ही स्वतः कमीत कमी 20,000 झाडं लावलेली आहेत. त्यानंतर आत्तामध्ये लोहगावमध्ये भाऊ भगवान बाबा आणि वामन भाऊची पुण्यतिथी समाजाकरता काहीतरी देणं लागेल या माध्यमातून मी स्वतः त्याच्यामध्ये सहकार्य करून, म्हणजे पुढाकार घेऊन तिथेही मोठा कार्यक्रम केला. असे अनेक विविध कार्यक्रम, याही संकल्पनात रामदासनी मला सांगितलं असं असं करायचंय, तर मग मी प्रयत्न केला. दिलीप आम्ही सगळे एकत्र जमलो, गावातली बरीचशी मंडळी होती, त्यांनी या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं आणि मग त्या माध्यमातून हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यानं पार पडला. 30 वर्षानंतर आपण एकत्र भेटतो, कुठेतरी एक आनंद. मला बऱ्याच मित्रांच्या प्रतिक्रिया अशा ऐकायला मिळाल्या, सर आम्ही 30 वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा वेळ आयुष्यामध्ये खर्च केला स्वतःसाठी. मित्रांनो, हीच खरी आपली कमाई आहे. आता तुम्ही संसार किती केला, पैसा तुम्ही किती 2 फ्लॅटचे 4 फ्लॅट कराल, पण हा आनंद तुम्हाला मिळणार नाही. या उद्देशानं आपण मंजुश्री मॅडमचं आमचं बोलणं झालं की बाबा आता संसार बंद करा, सोडू नका असं नाही, पण कमी करा आणि हा आनंद घ्या. या माध्यमातून आपण इथे जमलात, सगळ्यांना आपण आनंद घेतला, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या थोडक्यात परिचय, मी एक मॅरेथॉनपटू आहे. आजही 100 किलोमीटर रनिंग करतो. वर्षातनं 4 मॅरेथॉन असतात, तेही ट्रेल मॅरेथॉन, म्हणजे जे आशिया खंडामध्ये SRTL मॅरेथॉन आहे ते मी 23 तासामध्ये कम्प्लीट केलंय. म्हणजे ही एक गुरुजनांकडनं घेतलेली एक शिकवण आहे. त्याबद्दल धन्यवाद. आपण सर्वांनी सहकार्य केलं, आपल्या सगळ्यांच्या हाकेला हाक देऊन तुम्ही इथे सामील झालात, आनंद घेतला, त्याबद्दल सर्व मित्रांचे धन्यवाद. 10वीच्या 8वी ते 10वी पर्यंतचे मॉनिटर, नाही 5वी ते ना, 5वी ते 10वीचे मॉनिटर विष्णू खेळ, 9वी ना, 9वीला त्याला कार्ड होता. हा म्हणजे पाडलं होतं इलेक्शन मध्ये, पाडलं होतं आपण, पण महिला वर्गाने त्याला परत संधी दिली. मी पण उभं राहिलो, पण मला मध्ये पडले. तो पहिल्यापासून महिलांचाच मॉनिटर आहे. तो काय करायचा, चॉकलेट आणायचं, चॉकलेट आणि गपचूप चॉकलेट देणार, हे धरे चॉकलेट दिलं का आपण खुश. फक्त खिशात ठेवता येत नव्हता, फक्त खिशात ठेवायचं आणि दाखवायचं फक्त चॉकलेट. काय खरं नाही. बरं पुढे माहिती देतो. गहिनीनाथ खेडकर, 1ली ते 7वी माझं शिक्षण, आणि काही परिस्थितीच्या कारणामुळे मी शाळा सोडली. आता मी शेती व्यवसाय आणि ड्रायव्हर म्हणून स्वतःची गाडी चालवतो. धन्यवाद. तुमच्या पुढेच उभं होतो मी आणि तुमच्या सोयीसाठी होतो, माझ्या सोयीसाठी नव्हतो. तर मी अभिमन्यू शेकडे, माझं गाव मैंदा बतुकडी, आणि जशी महाजनची इथली सासरवाडी तशी माझी इथली सासरवाडी. आणि हे जावयाबरोबर मेवण्याबरोबर कसे वागतील हे तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती, कारण या गावात मी काय नसतोय. या गावात माझ्या मुली सुद्धा याच गावात आहेत, माझे जावई इथले, माझे मेवणे इथले, माझा खूप मोठा पसार आहे. आणि ते परत सांगतो, राजकारणात कोण उभा करायचंय तर आपल्या ताकद अशी 2 तरी वार्डातले आपण सीटं पाडू शकतो, निवडून आणू शकतो. तर महत्वाचं मनोगत फक्त एकच की मित्रांनो, मी शिक्षक आहे आणि तुमच्यामध्ये सांगतो, मी इतका नशिबवान आहे. अतिशय दरिद्र कुटुंबातला मी आहे. माझ्या वडिलांनी कधी शर्ट घातला नाही, माझ्या गावातल्या सगळ्या मुलांना माहिती. परंतु मी शिपाई, शाळेमध्ये शिपाई, क्लर्क, शिक्षक, मुख्याध्यापक, त्यानंतर 5 वर्ष बिनविरोध सरपंच आणि परत 6 वर्ष घरी संस्थाला संघ बांधणं करून
अशा आणि परत आता शिक्षक म्हणून काम करतो. तर परमेश्वरानं मला आणि एक 5 वर्षामधल्या काळात जेव्हा मी घरी होतो 6 वर्ष शाळेतून बाहेर निघलो, कोर्ट कचेऱ्या चालू होत्या, तर आदर्श शेतकरी म्हणून सुद्धा या परिसरात सगळ्याला माहिती आहे मी एक आदर्श शेतकरी सुद्धा आहे. अशा प्रकारे परमेश्वर माझं एकच म्हणणं आहे ह्या निमित्ताने की माझे काही मित्र आहेत की अतिशय उच्च पदावर आहेत, परंतु काही असे आहेत की जे आम्ही फोन केला त्यांचा रिप्लाय मध्ये आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याचं एकमेव कारण होतं मॅडम की त्यांना असं वाटायचं की हे मोठमोठ्याले अधिकारी झाले आहेत, मोठमोठ्याल्या पदावर गेलेत आणि आपण शेतकरी येतं आपण तिथं कसं जावं काय करावं. अजिबात नाही. माझं असं म्हणणं आहे मी जेव्हा माझ्याकडे शिपायचं काम असायचं तेव्हाही मी तेवढाच आनंद घेतलेला आहे. जेव्हा माझ्याकडे शेतकरी म्हणून मी 6 वर्ष राहिलो सगळ्याला माहिती आहे तितक्याच स्वाभिमानाने आणि तितक्याच टाईटमध्ये जीवन जगलेलो आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भूमिका करायची आहे. तुम्ही काय हे जग बदलणारे नाहीत किंवा तुम्ही काय खूप मोठे टाटा बिर्ला नाहीत. तुमच्या आयुष्यात आलेली पात्र जेवढे दिवस तुमच्या वाट्याला आलेले आहे ते पात्र आपल्याला निभायचं असतं, ते सुंदर केलं पाहिजे. जसं आज आपण मामा कोणते वामन मामा जसं ते शिपाई म्हणून किती सगळ्या कोणाला आवडत नाही त्याच्यात असं काहीच नसतं. कोण त्याचं जे काम आहे ते अतिशय सुंदर प्रामाणिकपणे करावं आणि आपल्या शिक्षकांनी आपल्यावर तेच संस्कार घडवलेत आणि तेच संस्कार आणि तीच मैत्री तेच प्रेम असंच पुढे नेऊ. आणि एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी विष्णू गैनीनाथ खेडकर, मी शेती व्यवसाय करतो आणि सध्या मी पिंपरी शाली गावात स्थायिक झालो. मी शाळा जरी शिकलो नसलो तर माझे मित्र क्लासमेट सर्व काही मोठमोठ्या पदावर असल्यामुळं मी जरी शाळा शिकलो नसलो तरी मला कोणत्याही गोष्टीचं असं खंत वाटत नाही मी कमी आहे म्हणून. माझे मित्र खूप काही मोठ्या पदावर असल्यामुळं मला खूप भरभरून प्रेम देतात, त्यामुळे मी यांची मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त करतो. आता मी आपल्या कार्यक्रमाबद्दल बोलतो कारण आपण कमिटी स्थापन केली. कमिटीने पण त्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे. अगदी सर्वांना कॉन्टॅक्ट करणं हे फार मोठं जिकिरीचं काम होतं. हे समजा मंडप लावणं किंवा कॅटरस लावणं ह्या सोपा विषय होता, पण एवढ्या दिवसापासून 33 वर्षापासून मुलं असतील मुली असतील एक ठराविक मेंबर एकत्र येत होते, परंतु सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करणं हे खूप अवघड काम होतं. तर आपण सर्वांनी तसंच कमिटी मेंबरने याच्यामध्ये पुढाकार घेऊन सर्वांशी कॉन्टॅक्ट करून सर्वांना एकत्र आणलं, याबाबत मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो. तसेच आपल्याला यापुढे पण कार्यक्रम हे घ्यायला भले दरवर्षी नाही पण 2 वर्षाला 3 वर्षाला 5 वर्षाला का होईना हे असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि त्यामध्ये सर्वांनी भरभरून एकमेकाला सपोर्ट करणं पण सुद्धा अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा काही कटू अनुभव पण आले, प्रत्येक वेळी सांगावं लागतं की असं करा तसं करा, सगळ्या गोष्टी बोलत नाही, पण याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा जो आनंद आहे हा किती पैसे देऊन हा कधी विकत मिळणारा आनंद नाहीये. त्यामुळं एक आत्मीयता पण पाहिजे. सर्वजण एकत्र आलेत असेही पुढे येत राहावेत अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. दिला होता मगाशी बोललो पण होतो. सर्व माझ्या वर्गमित्रांना सर्वांना याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी कुणीही नकार दिला नाही. सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. एकच इच्छा आहे की इथून पुढच्या जीवनामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये हे बघा आनंदाच्या क्षणात तर कुणी जाते, असा ग्रुप आपल्याला बनवायचा की तो या महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये त्या व्यक्तीला जर अडचण आली तर तिथं आपण सर्वांनी विचाराने म्हणा शब्दाने जे ज्याला जे शक्य होईल त्याच्या कुवतीनुसार म्हणा किंवा त्याच्या हिमतीनुसार त्या ठिकाणी त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे. कुठलीही व्यक्ती असू दे आपल्यापैकी, असं माझं मत आहे. त्याला सर्वांनी अनुमोदन द्यावं अशी मी इच्छा तुमच्याकडनं बाळगतो. माणसाला कुठल्या क्षेत्रात कुठं काय अडचण काय सांगता येत नसतं. मग ती छोटी असेल मोठी असेल, एखादी छोटी अडचण असते पण त्या व्यक्तीसाठी ती मोठी असू शकते, बरोबर. तर पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद देतो. मी सध्या बीडमध्ये स्थायिक आहे, सध्या कोचिंग क्लासेस चालवतो. मी बराच प्रवास केला
मी सुरुवातीतून जे गेलो ते डायरेक्ट श्रीरामपूरला गेलो, श्रीरामपूरवरनं औरंगाबादला गेलो, औरंगाबादवरनं कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र म्हटलं तरी काही हरकत नाही, सगळीकडे फिरलो आणि एज्युकेशन क्षेत्राशी रिलेटेडच सगळे कामं केले, कुठलीही कामं बाहेर केले नाही आणि सदैव एज्युकेशनशी निगडीत राहिलो आणि आजही तेच करतो आणि यापुढेही तेच करत राहील अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. रुस्तम भाऊराव कानठाळे रुस्तम आता ओळखले तुला तिनकडे येतील असेल खरं सांगायला काय हरकत नाही. मी एक छोटासा शेतकरी आणि माझे मित्र म्हणजे वरिष्ठ अधिकारी, पण एक जरी फोन केला, कामं असले नसले, नाईट करून आले असले तरी सुद्धा फोन उचलणार आणि उचलणार. ज्यात माझा मोठा अभिमान आहे. आणि सरांनी सांगितलं प्रॉपर्टी किती कमवू शकतो माणूस, पण फक्त एकूणाच्या दुःखात आणि अडचणीत जिथे तुम्ही सहभाग करता, कुणी कोणत्या पदावर असेल त्या पदाच्या लेवलच्या हिशोबानं ते काम तुमच्याकडे असेल आणि एखाद्या आपल्या कोणीतरी फोन केला, बाबा असं असं सर माझं काम आहे, योग्य करावं असं माझं मत आहे. मी परमार्थी क्षेत्रामध्ये खूप उत्कृष्ट असं काम करतो. माझा अध्यात्म आहे, पण मी दाखवत नाही. दाखवलं अभिमान मोठा, दाखवायचंच नाही. कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजनिकाला असेल, मी आजपर्यंत कोणत्याही सप्ताहामध्ये जातो, जागर करतो, परंतु नारळाच्या व्यतिरिक्त ₹1 सुद्धा कधी घेत नाही. स्वतःच्या पेट्रोलने जातो. नसलं तर तुमच्या चिंचपुरीचे कार्यकारी मंडळ त्यांना विचारून पहा, माझ्या आसपासचे सर्व भजनी मंडळाला विचारून पहा. का तर जीवनात काहीतरी करायचं, ते ₹2 घेऊन माझ्या प्रपंचात घालायचे. सुख नाही मला, अजिबात सुख नाही. वांग मार्गाने येणार संपत्ती आणि कष्टानं कमवले संपत्तीत फरक आहे. सांगायचं नाही मला, कमावतो त्याबद्दल जमत नाही, पण योग्य पद्धतीने कमवलेलं योग्य पद्धतीच्या मार्गाने जातो, हे माझा अनुभव आहे. माझ्या जीवनामध्ये माझ्या मुलाचं BSc नर्सिंगला ऍडमिशन होत नव्हतं. देवे साहेबांना फोन केला, त्यांचे ते पण इथं आहेत. हॉस्टेलचा एक विषय होता, मी सरांना फोन केला, अडचण असेल मान्य करू शकतो. माझी कृपा बघा, 2021, 22, 23 हे लॉकडाऊन गेलं. मुलाची शिकण्याची इच्छा BSc नर्सिंगला जायचं. माझी कुवत पैसे भरण्याची नव्हती, माझी गरीब परिस्थिती. जानेवारी 2023 साली भगवान बाबांनी वामन भाऊची पुण्यतिथी असते. मी संकल्प केला, भाऊ आणि बाबांना माझी पैसे भरण्याची कुवत नाही, माझ्या जर मुलाचा फुकट ऍडमिशन झालं BSc नर्सिंगला तर मी माझी आयुष्यभर फुकट सेवा करीन. सेवा म्हणजे कोणती, कार्यक्रम हँडल करीन, ₹1 घेणार नाही. गावातलं सुद्धा माहिती, मी नारळ सुद्धा गावातलं घेत नाही. 25 वर्ष गावाचे सप्ताहाचं नियोजन माझ्याकडे असतं. 3 ठिकाणी कार्यक्रम होतात, साक्षेश्वर, खंडोबा आणि गावातलं. का करतो तर फक्त त्यातून काय भेटतं, जे अध्यात्म ज्ञान प्राप्त करून घेणार असलं तर फक्त त्यातून काय भेटतं एवढं जर माहीत असलं तर ती सेवा प्राप्त होते. या पद्धतीने मी सेवा करतो. माझ्या मुलाचा फुकट ऍडमिशन झालं सांगलीला, ₹1 न भरता. आज 3ऱ्या वर्षाला आहे BSc नर्सिंगच्या. याचं पुण्य फक्त मी केलेली सेवा, निस्वार्थी सेवा. ₹2 मला देते ना, मी ती सेवा करावं असं माझा संकल्पच नाही, करणार बी नाही. त्यामुळे बाबा ज्या ज्या पदावर जे असतील, खूप मोठे वरिष्ठ पद आहात, एखाद्या गरीबाचा फोन आला, तुमच्या साहजिक काम करण्याचं जर योग असले तर करा असं माझं मत आहे. आपण सर्व जमलो. माझ्याकडे छोटा मोबाईल आहे, मी पहिल्यांदा सांगितलं, सगळ्याचे फोन आले मला. मी सांगितलं माझ्याकडे ग्रुप जोडण्याला माझ्याकडे छोटा मोबाईल आहे, मला फोन केला 100% येणार नाही. आजही माझ्या गावामध्ये जर काही कार्यक्रम पत्रिका द्यायची असलं तर माझ्या घरी येऊन देते, मोबाईल टाकत नाही. त्यांना माहिती रुस्तमपूर छोटा मोबाईल आहे. का मी परिस्थिती माझी गरीब असं नाही, मी माझ्या जमतेम प्रपंचात जमतेम आहे. पण हेच सांगायचं काय की काळाची गरज मोबाईल आहे, इंटरनेटचं युग आहे. पण त्या इंटरनेटच्या युगामध्ये मी टिकणार नाही असं मला तरी वाटतं. का
माझा काहीतरी वेळ त्यामध्ये फुकट जाईल मोबाईल बापल्यात. माझ्या घरी तुम्हाला सांगायला हरकत नाही सर, वनवे सर, खेडकर साहेब, आगाव गुरुजी, माझ्या घरी टीव्ही नाही, मोबाईल नाही, मोठा मोबाईल नाही. मुलाला घेतले, काळाची गरज आहे. मुलाला सुद्धा सांगितलं तुमच्या काळाची गरज मी घेतला, पण त्याचा यूज कसा करायचा कमी करायचा. मुलं सुद्धा मोबाईल पाहत नाही, फक्त जे महत्वाचं तेच पाहतात. मी अभिमानाने सांगेल का मी चापसले त्यांची परीक्षा केली घरी. हे मी नसताना काय करतो घरी सुद्धा अजिबात मोबाईल हातात नसतो, काहीतरी उद्योगाचं असते. काळाची गरज आहे, ते करणं काम आहे. बोलायला भरपूर आहे. मी अध्यात्म थोडं ज्ञानेश्वर वेळ सुद्धा सांगू शकतो, पण कसं आहे थोडं वेळ संत माय बाप कृपवंत, तुम्ही संत माय बाप कृपवंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तो माधराय करून, अवतार तो माधराय करून. आलेल्या सर्व मित्र कंपनीचा मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मला बोलण्याची संधी मिळाली. आयोजक नियोजक सर्वांना सुद्धा आभार मानतो. मी तुमचा मित्र, तुम्ही माझे मित्र. मी विठ्ठल त्रिंबडोळे. बस अजून काय बोलू? काय बोलायची गरज आहे? बोललो नाही. माझा पहिलाच परिचय सुभाष खेडकर, राहणार तीनगडी, तालुका पाथर्डी, जिल्हा आहे. आणि मी 9वी ते 10वी मध्ये आलो. 10वी मध्ये आल्यानंतर 9वी मध्ये आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना माझं भेटलं. एकदम आनंदामध्ये मी राहिलो. त्याच्याबद्दल धन्यवाद. मुळगाव कोळेगाव गेली 39 वर्ष चिंचपुरी जिल्ह्यामध्ये असल्यामुळं ओळख करून द्यायची गरजच नाही. द्वारका शेषराव. मी सध्या संगमनेरला राहते. मी 8वी ते 10वी इथं आलेली, पण माझं मूळ माहेर चिंचपुरी इथेच. आणि माझे याच्यानंतर कोणी पण आले संगमनेरला तर घरी या, कॉन्टॅक्ट करा. माझी एवढीच इच्छा आहे. या घरी शनी शिंगणापूरला, शिर्डीला या तिकडे. माझे नाव सौ सुनीता महादेवपुरी. मी घाटशीळ पारगावला राहते. इकडनं सगळ्याला माहिती. आणि गडावर कधी भगवान गडावर कधी आले तरी आमच्या घरी. सरस्वती प्रभाकर बोडके. मी इथंच राहते. माझं लग्न झालं, पण मी गावासोबतच राहते, नगरला राहते, MIDC मध्ये काम करते. मी शोभा बाबूराव वाघुलकर. माझं माहेरचं नाव आहे हे. माझं सासरचं नाव आहे शोभा संजय काशीद. मी सध्या शिरूर कासार येथे आहे आणि आरोग्य सहाय्यिका LIG म्हणून काम करते शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे. तर मला एवढंच सांगायचं की शिक्षण यासाठी महत्त्वाचं आहे. मी ज्यावेळेस इथं 10वीपर्यंत शिकले, खरं जर म्हटलं तर पायाच आहे माझा हा शिक्षणाचा. हे आपल्याला या शाळेने एवढं दिलं, हे मूळ घेऊनच मी नंतर इथून गेले. 10वी झाल्यानंतर मी शिरूर कासारला गेले. माझे आईवडील पण तिकडंच राहत होते. तिथं गेल्यानंतर 12वी मी बाहेरूनच केली. त्यानंतर 12वीला असतानाच माझं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर पण मी 6 वर्ष घरीच होते. माझ्या मिस्टरांचा वीटभट्टीचा व्यवसाय होता, ते पण काम केलं मी. मला 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी होती. त्यानंतर मी 6 वर्षानंतर नर्सिंगला फॉर्म भरला. मी नर्सिंगचं प्रशिक्षण बीड येथे घेतलं. पण योगायोग असा की ज्या बीड जिल्ह्यातल्या मुली होत्या, ज्या 80-85% मुली होत्या. आता तुम्हाला सगळ्यांना माझं नाव माहिती आहे, असं कुणीही नाही का माझं नाव माहिती नाही आहे. पण त्या मुली 1 नंबरला, आणि मी 10च मुलींच्या जागा होत्या. 10 नंबरला मी होते. 10 नंबरची मी नंतर 1 नंबरला राहिली. मी आपल्या शाळेचं नाव कुठेही म्हणजे असं कमी होईल असं नाही. त्या क्षेत्रात का होईना मला जास्त नाही भेटलं शिकायला,
पण ज्या क्षेत्रामध्ये मी गेले त्या क्षेत्रामध्ये मी खूप म्हणजे चांगलं काम करते. मी फक्त प्रशिक्षणामध्ये पण 1 नंबर राहिले. त्यानंतर माझं LSUचं प्रशिक्षण पण बीडला परत झालं, 2 वर्ष झालं आता 2024ला पूर्ण झालं. त्यावेळेस पण मी त्या बॅचमधून पण 1 नंबर आले. मग मला एवढंच म्हणायचं की आपले शिक्षक आणि आपली शाळा एवढी चांगली होती. नगर जिल्ह्यातलं शिक्षण म्हणजे खूप माझ्यासाठी खूप चांगलं होतं. आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझा मुलगा आता इथं आल्यानंतर सगळ्यांनी पाहिलं की तो M.Tech स्ट्रक्चर डिझाईन इंजिनियर आहे. तो टाटा कन्सल्टन्सीमध्ये जॉब करतोय. आणि माझं जे राहिलेलं म्हणजे जे स्वप्न आहे जे की मी पूर्ण करू शकले नाही असं पुढं पाहतं माणूस कुणी जरी असेल तर ते मुलगी माझी आहे. तिचं BSc ॲग्री करून तिनं MBA केलं आहे आणि ती स्पर्धा परीक्षाच करते. एक अपेक्षा आहे की होईल किंवा नाही ते लकीली नशिबाचा भाग राहिला, पण एक प्रयत्न करायला काय हरकत नसतो. तर आपल्या मुलांना भावी आयुष्यामध्ये सगळ्यांनी शिक्षण द्या, पुढं सगळ्यांना शिक्षणासाठी मदत करा. आणि कोणी खरंच जर अडचणीत असेल तर आपण सगळे मिळून त्यांना सहकार्य करूया. आणि खूप म्हणजे मुलांनी खूप चांगलं काम म्हणजे केलं की आपण 33 वर्षानंतर एकत्र आलो. कार्यक्रम एवढा चांगला सुंदर आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. आणि खरंच आपलं बालपणीच्या आठवणी वगैरे असतील तर त्या आपल्याला आज अनुभवायला मिळाल्या. आपलं मॉनिटर विष्णू असेल तर तो खरंच आपल्या मोठ्या भावाप्रमाणे सगळ्यांना सांभाळून घ्यायचा. आजही त्यानं सगळ्यांचं ऐकून घेतलंय त्यामुळे तो सगळ्यांना समजून सांगायचा, सगळ्यांचं ऐकून घ्यायचा. कधीही तो कोणाला बोलला नाही का म्हणजे असं मॉनिटर म्हटलं का तरी पण नुसतं चला मॉनिटर आहे आपण सगळे त्याचं ऐकायचं. तर आपण एक बहीण भावाप्रमाणे राहिला. आणि आपल्या वेळेस असं काहीच नाही. आपला रामदास असेल आमची तर जास्त स्पर्धा असायची शाळेमध्ये. योगायोग असेल तो पण खूप हुशार मुलगा होता. आणि सगळे मला खरंच माहीत नव्हतं एवढ्या चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. आणि आपल्या बॅचचे खरंच मुलं खूप हुशार होते आणि उच्चस्त पदावर गेले याचा मला अभिमान आहे. आणि इथून पुढे अभिमान पण राहील आणि सगळे सोबत राहूयात. धन्यवाद. रामकिसन खेडकर, नाव गंगूबाई सोमनाथ पाखरे. आता मी मुंबईला असते. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझा मुलगा IT कंपनीत कामाला आहे. माझे मिस्टर 4 वर्षापूर्वी वारले. मी माझ्या संसारासाठी उभी राहिले आणि कामाला पण जाते. पावसामुळे लवकर ट्रॅफिकचा कार्यक्रम उरकून घ्यावा आणि ज्याला त्याला मार्ग मोकळा करून टाकावा.